नमस्कार, मी निलेश ओसाळे सर, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण न्यायासाठी आम्ही युवा प्रशिक्षणाच्या संघटनेच्या वतीने 6 जुलै मुंबई येथे आझाद मैदानला प्रशिक्षणातील न्यायासाठी आंदोलनला डिक्लेअर केलं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्रामधील युवा प्रशिक्षणार्थ्यांना आवाहन केलं होतं की आज अधिवेशनामध्ये कौशल्य व मुद्देनुसार विषय घेतले जाणार आणि हा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थींनी यावं आणि आपल्याला कायमस्वरूपीची जी मागणी करत आहे शासनाकडे ती आपल्याला कायमचे रोजगार भेटावा यासाठी आंदोलनात एक रूपाने एक दिशेने येऊन न्याय दिशेकडे आपल्याला जायचं होतं। आज आंदोलनात इथं आम्ही मुंबईला आल्यानंतर सकाळपासून एक परिस्थिती बघत आहे की मुंबईमध्ये भरपूर असा पाऊस चालू आहे। त्या हलकीच्या परिस्थितीनुसार बरेच प्रशिक्षणार्थी आंदोलनासाठी पोहोचू शकले नाही। काही प्रशिक्षणार्थ्यांचे ट्रेन रद्द झाले आहे, काही प्रशिक्षणाचे गाड्या अडकल्या आहेत। या आता सध्याची स्थिती हलकीची आहे। आज ही आझाद मैदानची परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये सुद्धा या पावसामध्ये सुद्धा हे जे महिला प्रशिक्षणार्थी आहे हे धावत आले ते कशासाठी? रोजगारसाठी। कुठे ना कुठे एक आपल्या ते कामं लागेल आणि आपलं पोट तरी भरलं जाईल त्या रोजगारने तरी चालेल, पण एक मान समानचा एक रोजगार होता तोही सरकारने आश्वासने दिले तोपर्यंत कार्यकाल करून घेतला आणि त्याच्यानंतर रोजगार देण्याची हमी दिली होती ती पूर्ण केली नाही आणि या महाराष्ट्रातील युवा प्रशिक्षणार्थ्यांना बेरोजगार केला। तर या बेरोजगारीच्या कारण पूर्ण जर बघायला गेलं तर जे सध्याचे मंत्री आहेत, तत्कालीन उपमुख्यमंत्री म्हणा किंवा मुख्यमंत्री म्हणा, त्यांनी आश्वासने दिली होती की तुम्हाला आहे त्या ठिकाणी कायमस्वरूपीचा रोजगार देऊ आणि आता तेच आता या गोष्टीपासून माघार घेत आहे। पण त्यांनी जे शब्द दिला होता संविधानावर पदावर असताना तो शब्द माननीय मंत्र्यांनी पाळावा आणि या महाराष्ट्राची तरुणाई हे बेरोजगारच्या वाटेवर जात आहे, कुठेतरी त्यांच्या हाती काम येऊ द्यावं आणि जे त्यांनी शिक्षण घेतलेल्या ज्याही गोष्टी आहेत ते अपयशता येता कामा नये, त्याला यश भेटावं आणि जे रोजगारसाठी आम्ही या जिल्ह्यात त्या जिल्ह्यात इथं मीटिंग तिथं मीटिंग करून कुठे ना तरी प्रशिक्षणार्थ्यांच्या हाती काम आणू यासाठी जे युवा प्रशिक्षणार्थी संघटना धावपळ करत आहे त्याला यश मिळावं। आमचे जे मागण्या सरकारने मान्य करावा आणि प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार द्यावा। सगळ्यांना धन्यवाद। जसा दुखत आहे